सवाल ये है ट्रम्प ये जो शुभम, या ठिकाणी मात्र महबूबा मुफ्ती यांची जर प्रतिक्रिया पाहिली तर महबूबा मुफ्तींचं रडगाणं हे सुरूच आहे. महबूबा मुफ्ती म्हणतात की पाकिस्तानचे आपण आभार मानले पाहिजेत. पाकिस्ताननं शस्त्रसंधी संदर्भात जो काही निर्णय घेतला, सीजफायर संदर्भात जो काही निर्णय घेतला, अरे पाकिस्तानचे आपण आभार मानण्यापेक्षा पाकनं भारताचे आभार मानले पाहिजेत की पाकिस्ताननं जी काही विनंती केलेली होती ती अमेरिकेनं मध्यस्थी केल्यामुळे भारतानं ती ऐकली. तरी दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानना जर गुडघे टेकतोय तर पाकिस्तानचे आभार मानण्याची आवश्यकता इथं वाटत नाहीये. दुसरा मुद्दा महबूबा मुफ्ती यांच्या बाईटमधला जर आपण ऐकला असेल तर त्या पाकिस्तानचे आभार तर मानताच आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत, पण पूर्ण या वक्तव्यामध्ये कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा, त्यांनी केलेला त्यांच्या नेतृत्वात अजित डोवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईचा काहीही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. शुभम, हे फार महत्त्वाचं आहे. महबूबा मुफ्ती यांनी कालही म्हटलेलं होतं की युद्धबंदी संदर्भात खरं तर निर्णय व्हावा, भारतानं नरमाईची भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलेलं होतं. पण आता मात्र जर पाकिस्तान दहशतवादाला पोहोचतोय तर मग पाकिस्तानचा शुक्रिया मानण्याची आवश्यकता महबूबा मुफ्तींना इथं नव्हती. याच विषयी मी बोलणार आहे विजय खरे यांच्या समवेत, येणार आहे मी विजय खरेंकडे, पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया येते या निर्णयानंतर. ती प्रतिक्रिया थोडीशी घेऊया आणि त्यानंतर विजय खरेंकडे जाऊया. पाकिस्तान को पनिश करने की उसे हमें इम्प्रूव करना पड़ेगा ताकि अगर सीज फायर ब्रेक होता है फ्यूचर में तो हम तैयार रहेंगे. आपको एक और भी चीज़ पता है कि इसके पहले एक और भी घोषणा हुई थी कि कोई भी अगर टेरर एक्ट होता है तो इंडिया उसे एक्ट ऑफ मतलब नेशनल सॉवरेनिटी के हिसाब से इंडिया लड़ाई करने के लिए तैयार रहेगा. तो हमने एक प्रकार की गारंटी दी हुई है कि पाकिस्तान अगर इसके बाद कोई एक्ट ऑफ टेरर करता है तो हम युद्ध छेड़ेंगे. तो इस प्रकार से हमने इस पूरी उसको देखा हुआ है. लेकिन हमें ये सिचुएशन ऑब्जर्व करनी पड़ेगी और पाकिस्तान के ऊपर दबाव बढ़ाते रहना पड़ेगा. अमेरिका को बोलना पड़ेगा अगर आपने गारंटी की है तो आपकी जिम्मेदारी है इसे इसके पाकिस्तान के ऊपर नज़र रखने की और पाकिस्तान की जो कार्रवाई है इसे रोकने की. तो देखते हैं आगे आने वाले समय में क्या होता है. लेकिन पाकिस्तान बहुत ही अनट्रस्टवर्दी देश है. इंटरनेशनल एनवायरनमेंट ये बहुत ही अनस्टेबल है. तो इस समय में हम हमारी जो अग्रेसिव पावर है इसे बढ़ाते रहना चाहिए. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसंधी झाली आणि त्यानंतर ज्या म्हणजे जी माहिती आहे अतिशय वेगाने सुरू झाली. आता जी माहिती आपल्या समोर येते आहे त्याच्याप्रमाणे पाकिस्तानचे जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स होते त्यांनी भारताच्या म्हणजे भारतीय सैन्याचे इंडियन आर्मीचे जे DGMO आहे, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स आहे, त्यांना फोन केला की आम्ही युद्ध म्हणजे सीज फायर करता तयार आहोत. याची दोन मोठी कारणं होती. एक तर त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं आणि दुसरं त्यांच्यावरती चीनचा पण दबाव होता, कारण चीनची जी इक्विपमेंट पाकिस्तानने वापरली, त्यांचा एअर डिफेन्स, त्यांची विमानं वगैरे, तर त्यांचं स्टँडर्ड अतिशय खराब होतं आणि त्यांचं परफॉर्मन्स बघून जे आफ्रिकन देश जे चीनकडनं मिलिटरी इक्विपमेंट घेत होते ते त्यांनी बंद ऑर्डर्स त्या कॅन्सल करायला सुरुवात केली. म्हणून चीननी पण दबाव टाकला की तुम्ही मुकाट्याने सीज फायर ॲक्सेप्ट करा. आणि याच्यावरती अमेरिकेने सम काइंड ऑफ अ गॅरंटी दिलेली आहे की याच्यापुढे जर पाकिस्तानने कुठला दहशतवादी हल्ला केला तर ती थांबवण्याची जबाबदारी आमची असेल आणि आम्ही तुम्हाला याविषयी मदत करू. परंतु पाकिस्तान हा अतिशय धोकेदायक देश आहे. याच्यापूर्वी त्यांनी आश्वासनं दिलेली आहे, परंतु आता अमेरिका गॅरंटी घेत आहे, जग गॅरंटी घेत आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सीज फायर कसा पुढे प्रोग्रेस करतो. परंतु पाकिस्तानवरती आपल्याला पूर्ण लक्ष ठेवावं लागेल आणि जर त्यांनी कुठलंही उलटंसुलटं काम केलं तर त्यांना पनिशमेंट द्यावीच लागेल. कारण तुम्हाला आठवत असेल तर 1 तास आधीच घोषणा झाली होती भारत सरकारकडून की जर दहशतवादी कृत्य कुठलंही भारतात झालं पाकिस्तानकडून तर हे ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये आम्ही युद्ध करण्याकरता तयार राहू. तर अमेरिकन गॅरंटी, चीनची समवॉट गॅरंटी, पाकिस्तान सध्या हो म्हणतो आहे. सिच्युएशन सध्या कंट्रोलमध्ये आहे, पण लक्ष ठेवावं लागेल आणि या वेळामध्ये आपल्याला आपली जी लढण्याची जी आक्रमक क्षमता आहे ती अजून जास्त वाढवावी लागेल.
म्हणजे जर पाकिस्तानने तेव्हा शुभमचे हेमंत सर उल्लेख करतायत ते फार महत्वाचं आहे की सीज फायर पाकिस्तान आता कसं आत्मसात करतोय आणि काय पाकिस्तान मूव्ह करतोय यावर मात्र भारताची चाल ही अवलंबून असणार आहे. भारत आता देखील गाफील नाहीये, तो कधीच नव्हता. याच मुद्द्यावर कायम राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.